गुड मॉर्निंग मंडळी. मस्त सकाळ झाली आणि सकाळची ही शांतता बघा. मस्त फक्त पक्ष्यांचा आवाज आणि मस्त अशी शांतता आहे. मामाचं हे वासरू संध्याकाळी चरायला गेलं होतं, ते घरी आलं नव्हतं. एकदम डांबीस असं वासरू आहे हे, जे परत येत नाही लवकर. ते रात्री आलं होतं आणि आता इथे बाहेर चरत बसलंय बघा. सगळी गुरं वाड्यात आहेत आणि हे बाहेर चरतंय. आहे घे चाय. इकडे आजपासून ना मामाची खोप भरायला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे तो खोपीत लाकडं भरून ठेवतो आणि मामी मळेतून दुसरी जी लाकडं आहेत रानातून आणून ठेवलेली ती इथे मामाला आणून देते आणि तो खोपीमध्ये अरेंज करतो आहे. आणि ही आहे आमची आई, म्हणजे मामाची आई. तर मला ना एक अननस भेटलं होतं, जे कोवळं आणि थोडंसं कच्चं वगैरे होतं. पूर्णपणे व्यवस्थित तयार नव्हतं झालं, तरी पण मी पप्पांना सांगितलं की मला कापून द्या, मला बघायचं आतमध्ये कसं आहे, कच्चं आहे, पूर्ण पिकलं आहे की नाही ते. म्हणून पप्पांनी मला हे कट करून दिलं. तर हे थोडंसं अर्धवट पिकलेलं होतं, म्हणून याच्यावरती मीठ मसाला लावून खाल्ला. आणि मग माझ्या रेसिपीच्या व्हिडिओसाठी मी पेरूचा सरबत बनवला. आता मामा काम करत होता म्हणून म्हटलं त्याला सरबत नेऊन द्यावा, म्हणजे थोडंसं थंडगार, कारण आता उन्हाळा खूप वाढला आहे ना, म्हणून मामाला सरबत दिला. त्यासोबत ना सगळ्यांनाच मी हा बनवलेला सरबत दिला. एकदम टेस्टी झाला होता, सगळ्यांना आवडला. पण आईला आणि बाबांना हा मात्र काहीचा आवडला नाही. तर सुरुवातीला काय आहे म्हणून त्यांनी माझ्याकडून हे मागितलं, पण नंतर त्यांना हा सरबत काही तितकासा आवडलेला नाही. तर तुम्ही आईची रिॲक्शन बघू शकता, तिला आवडलेला नव्हता हा सरबत. पण काहीच हरकत नाही, मग नव्हता आवडला म्हणून मग मामा म्हणाला दे इकडे, मी पितो. म्हणून मामाने सगळा सरबत संपवून टाकला. आमचं हे छोटंसं अंगण आहे, त्याला ना इकडे पप्पा सारवतात. तर सारवायच्या आधी ना, म्हणजे आता ह्याला ना एक 15-20 दिवस आधी सारवलं होतं, त्यानंतर आज सारवायला घेतलं. म्हणून पप्पा आधी पाण्याने ना सगळी जमीन चांगली ओली करून घेतात आणि मग आम्ही हे शेणाने सारवणार आहोत. तर हे आमचं छोटंसं असंच टेम्पररी केलेलं अंगण आहे. पूर्ण व्यवस्थित अजून तयार नाही केलं आहे, हे फक्त थोड्या दिवसांसाठी असंच केलेलं आहे. तर आता शेण आणलं होतं मामाच्याच वाड्यातून, तर हे पप्पा असं टपात पाण्यात घालून ना पप्पा झाडूने सारवणार आहेत, हाताने नाही, कारण थोडीशी मोठी जागा आहे, त्याच्यामुळे हाताने सारवत नाहीत. आणि ही जी माती आहे ना ती व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे ह्याला झाडूनेच सारवतात. तर पप्पा नाही असं टपामध्ये तयार करतात शेणकोला आणि मग झाडूने सारवतात. झाडूने किंवा मग टाल्याने सुद्धा अंगण सारवलं जातं. तर सूप आणलं होतं आईने, ज्याला छोटी छोटी छिद्रं पडली होती, तर म्हणाली की जरा सारवून द्या, म्हणून पप्पा इथे शेणाने सूपाला सारवत आहेत. म्हणजे सूप व्यवस्थित लॉक होतं आणि मग जेव्हा आपण तांदूळ साफ करतो तेव्हा एकदम अडचण येत नाही, खाली पडत नाहीत तांदूळ, व्यवस्थित ते लॉक होतं. तर असं दोन्ही बाजूंनी ना पप्पानी छान सारवून घेतलं सूपाला आणि मग सुकायला ठेवलं. नंतर मग पप्पा लागले खळं सारवायला. तर इथे मगाने पप्पा जागेवरती नेऊन आहे ना असं सूप त्यांच्या हातात असलेल्या झाडूच्या मदतीने हे अंगण सारवतात. तर हे अंगण आज सारवलं आहे आम्ही. मी तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन की आमचं कसं अंगण तयार झालं आहे सारवून. ते आता ओलसर आहे म्हणून तुम्हाला मी लगेच नाही दाखवत आहे. तर हे पप्पा असं सारवतात. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय.